एक झुंजार नॉट आउट खेळी साकारली होती अशा खेळाडूला आपण करतोय इथे सन्मानित मॅन ऑफ द मॅच अवॉर्डने आणि मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड गोज टू वन अँड ओनली दत्ता मरबे आणि त्यांना सन्मानित करण्यासाठी या ठिकाणी आम्ही आमंत्रित करतोय सन्माननीय सामाजिक कार्यकर्ते युवा नेते सन्माननीय महेशजी मांजरे यांना त्यांच्या शुभ हस्ते आपण देऊयात दत्ता मांजरे यांना मॅन ऑफ द मॅच. चला दत्ता मरबे आपल्याला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आहे. दत्ता मरबे मॅन ऑफ द मॅच. सन्माननीय महेश मांजरे सर SM ऑडिओचे ओनर SM3 ऑडिओचे ओनर यांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार वितरित केला जाईल. दोन्ही वेगवेगळे आहेत SM ऑडिओ आणि SM3 ऑडिओ. चला 12th मॅन दोन्ही टीमचे 12वे खेळाडू. घाई करावी लागेल. कालची राहिलेली मॅच देखील आपल्याला कंप्लीट करायची आजच. आणि या घड्याळात जर पाहिलं तर मात्र 3 वाजलेले आहेत. साठी सज्ज आहे. शिवनेरी स्ट्रायकर फलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. आमचे ऑफिशियल सज्ज होत आहेत. त्यामध्ये सचिन पवार सर मुख्य पंचांच्या भूमिकेत, डॅनी सर स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेत, तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत जितू लोंढे सर या सामन्यासाठी असतील. आणि या महत्त्वाची ही 4थी मॅच मैदानाच्या आतमध्ये चालू होते. षटक क्रमांक पहिला स्वप्नील उंद्रे बॉलिंग ट्रॅक वरती अगदी आपण पाहतोय सज्ज होताना जो पाहायला मिळतोय. खरंच तर जबरदस्त अष्टपैलुत्व सिद्ध केले या संपूर्ण स्पर्धेमध्ये स्वप्नील यांनी. फलंदाजी असेल गोलंदाजी असेल आज पुन्हा एकदा या महत्त्वाच्या मॅचमध्ये षटक क्रमांक पहिले घेतले स्वप्नील यांनी. फुलटॉस चेंडू आकाशाचे वेध. महेश उंद्रे चेंडूच्या खाली पहिल्या चेंडूवरती विकेट आणि फार मोठा जल्लोष पाहायला मिळतोय. महेश उंद्रे टिपलेला झेल. स्वप्नील उंद्रे यांना मिळालेलं यश विकेट पाहायला मिळते. आमचे तीनही आयोजक चमकताना पाहायला मिळतात हे विशेष आहे. दत्तानं या अगोदर मॅन ऑफ द मॅच घेतली एक. स्वप्नील मैदानाच्या आतमध्ये पहिल्या चेंडूवरती विकेट घेतोय आणि तिसरे आयोजक जे की मिड विकेटला आहेत आपण पाहतोय महेश यांनी सुरेख झेल टिपलाय. त्यांनी देखील मॅन ऑफ द मॅच घेतली एक. चांगला परफॉर्मन्स द्यायचा असा प्रयत्न मी अगोदर देखील सांगितलं. हे सगळे उद्योजक आहेत परंतु क्रिकेटसाठी दिलेला वेळ तसं जर पाहिलं तर घरातून देखील क्रिकेट खेळण्यासाठी बराचसा विरोध आहे परंतु तरी देखील जबरदस्त. हॅलो. तरी देखील जबरदस्त खेळ हे सगळे खेळाडू नक्कीच करताना आपल्याला पाहायला मिळतात. शून्यावरती पहिला धक्का लागताना आपल्याला जो पाहायला मिळाला. अष्टपैलुत्वाचा विषय जर घेतला तर मात्र आंतरराष्ट्रीय क्रिकेट सारखा जॅक कॅलिस सारखा कोणताही अष्टपैलू खेळाडू
पाहायला मिळालं नाही. जबरदस्त अष्टपैलुत्व त्यांनी मात्र दाखवलं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये. हो पुन्हा एकदा आपण पाहतोय लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल, सिंगल प्राप्त केली जाईल. एक धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाते. धावफलक 2 वरती या जाऊन पोहोचते. 3 चेंडू आतापर्यंत टाकले गेले, 2 धावा खर्च केल्यात. स्वप्नील उंद्रे लाजबाब गोलंदाजी त्या ठिकाणी मात्र प्रस्तुत करत असताना मैदानाच्या आतमध्ये. चला दत्ता आपल्याला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार प्रदान केला जातोय. महेश मांजरे SM3 ऑडिओ चेक सर्वे सर्वा यांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार प्रदान केला जाईल. पुरस्कार दिला जातोय मॅन ऑफ द मॅचचा. हे षटक संपल्यानंतर हे 3 चेंडू झाल्यानंतर त्या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार प्रदान केला जाईल. दत्ता मरबे अगदी आपण पाहतोय शानदार खेळ या अगोदरच्या मॅच मध्ये केला आणि या प्लेअर ऑफ द मॅच दत्ता ठरताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. स्वप्नीलचा आणखीन एक एक्सप्रेस बॉल, तेज तर्रार चेंडू अगदी आपण पाहतोय. काय गोलंदाजी केली. एक फक्त 2 धावांचं षटक टाकलं आणि एक महत्वाची विकेट. फक्त 2 धावा स्वप्नील यांनी या षटकामध्ये खर्च केला. जबरदस्त गोलंदाजी, अप्रतिम षटक. 2 धावांचं षटक टाकले गेले. ओव्हर क्रमांक 2 पाहायचे कुणाच्या हातात सोपवली जाते. मॅन ऑफ द मॅच वितरित केला जातोय. दत्ता यांना आपण स्क्रीनवरती पाहू शकता. दत्ता मरबे जबरदस्त परफॉर्मन्स दिला आणि मॅन ऑफ द मॅच सन्माननीय महेश शेठ मांजरे युवा उद्योजक यांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार प्रदान केला गेला. पूल केलाय क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. काय ड्रॉप होताना पाहायला मिळेल. सिंगल कंप्लीट होते. एक धाव त्या ठिकाणी मात्र पूर्ण होताना पाहायला मिळते. नवीन गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती येताना जो पाहायला मिळतोय. धन्यवाद महेश भाऊ, आपण आलात आणि या नक्कीच स्पर्धेचा आनंद द्विगुणित केला. सकाळच्या सत्रापासून उपस्थित होते महेशजी मांजरे. यावेळेला पिकअप केलाय पुन्हा एकदा महेश. काय प्रयत्न सुरेख आहे. चांगला प्रयत्न. चेंडू खूप दूर होता शरीरापासून. झुंज आहे, संघर्ष आहे, क्रिकेट द्वंद्वाक. खरं तर खेळाडू मैदानाच्या आतमध्ये उतरल्यानंतर आपल्या जखमा बाजूला ठेवतात हे नेहमीच आपण पाहिलेलं आहे. रणांगण अगदी आपण पाहतोय क्रीडांगण कधीच रणांगण बनून गेले. यावेळेला पुन्हा एकदा खेचलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेला. एक उत्तुंग गगनभेदी गगनचुंबी षटकार. शिवछत्रपतींचा छावा. मिळाल्या 6 धावा. माननीय अजय उंद्रे प्रोप्रायटर चिंता. निखिल पाटील वरती केलं गेलेलं आक्रमण अगदी आपण पाहतोय. रणजित मैदानाच्या आतमध्ये यष्टांच्या पाठीमागा अगदी आपण पाहतोय संघाचा कनास संघ नायक 18 क्रमांकाची जर्सी स्वप्नील यांना आपण इन ऍक्शन पाहतोय. ओव्हर क्रमांक अगदी आपण पाहतोय 2 मार्गस्थ 11 वरती एक गडी बाद आहे. जिंकायचंय हे स्वप्न प्रत्येकानं पाहिलं असेल. उद्या समारोप, उद्या अंतिम दिवस, अखेरचा दिवस. परंतु उद्या कोणते 4 संघ सज्ज होणार आहेत. यावेळेला पुन्हा एकदा पिकअप केलाय. काय कलेक्शन आहे. आज प्रभावित केलंय महेशांनी. ती फलंदाजी असो ते क्षेत्ररक्षण असो लक्ष वेधून घेतलंय महेश उंद्रे यांनी. चांगलं क्षेत्ररक्षण. झेप घेतली होती अक्षरशः चेंडूवरती उडी मारली आणि त्या ठिकाणी मात्र चेंडूला अडवलंय, रोखलंय, थोपवलंय. धावफलकावरती धावा 12. ओव्हर क्रमांक अगदी आपण पाहतोय 2 मार्गस्थ असताना. पुन्हा एकदा लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल. सिंगल कंप्लीट केली जाते. सांघिक धावसंख्या या सिंगल बरोबर पुढे जाऊन पोहोचताना पाहायला मिळेल. धावफलकावरती धावा जर पाहिल्या तर मात्र 13 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. निखिल पाटील षटकामध्ये खर्च केल्या त्या 11 धावा. 2 ओव्हरचा खेळ संपला. 13 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 6 षटकांचा खेळ शेष असेल, शिल्लक असेल, बाकी असेल.
सर्व क्रिकेट प्रेमी क्रिकेट रसिकांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत या क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्तानं. अगदी आपण पाहतोय सोमनाथ शितोळे अगदी आपण पाहतोय लोंगांच्या दिशेला कार्यरत आहेत आणि कोलोडी गावचे आयकॉन म्हणून त्यांच्याकडे नक्कीच पाहिलं जातं. 0074 त्यांच्या जर्सी क्रमांक आहे. आता त्या पाठीमागे इतिहास असं काहीतरी 0074. परंतु कालचे आमचे अन्नदाते आहेत ते शार्वी असं नाव त्यांच्या टी शर्ट वरती झळकताना आपल्याला पाहायला मिळते. सोमा आपल्या मुलीचं नाव खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी जर्सीवरती नोंदवले. 14 धावा एका गड्याच्या मोबदल्या. षटक क्रमांक 3 प्रगती पथावरती जारी आहे. चौदा धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. बॉलर तयार. ओ लेंथ बॉल यष्टिरक्षकाच्या हातात पोहोचताना आपण पाहतोय धावफलकावरती धावा 14 एका गड्याच्या मोबदल्यात. तोहर क्रमांक 3 चा खेळ मार्गस्थ आहे. हे सगळे क्रिकेटवरती प्रेम करणारे युवक आहेत. क्रिकेट पासून कुणी यांना दूर घेऊन जाऊ शकत नाही. मी सांगितलं सगळे उद्योजक आहेत, यशस्वी उद्योजक आहेत. परंतु मैदानाच्या आतमध्ये आल्यानंतर त्यांचा संघर्ष जो जिंकण्यासाठी आहे शानाशानाला त्यांच्या रक्तामध्ये आपल्याला क्रिकेट जाणवत आहे, पाहायला मिळत आहे. 14 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. ओव्हर क्रमांक अगदी आपण पाहतोय 3 मार्गस्थ. सूरज हे महत्वाचं तिसरे षटक हाताळत असताना 14 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. स्ट्राईक वरती मयूर मोहित 8 चेंडू 3 वरती खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. स्वप्नील यष्टांच्या पाठीमागे अगदी आपण पाहतोय झेल टिपला जातोय आणि आणखीन एका विकेटचं पतन होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. रोखून ठेवायचं, जखडून ठेवायचं, बांधून ठेवायचं असा प्रयत्न, इरादा, निश्चय आणि सक्सेस देखील खऱ्या अर्थानं आतापर्यंत होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. शिवनेरी स्ट्रायकर मोठी फळी खऱ्या अर्थानं फलंदाजाची त्यांच्याकडे देखील आहे. त्यामुळे मात्र एक विशाल स्कोर उभारला जाईल 8 ओव्हर मध्ये. अगदी आपण पाहतोय शिवनेरी स्ट्रायकर 14 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धावफलकावरती. प्रतापगड पॉवर्स आतापर्यंत अतिशय शानदार खेळ संपूर्ण या स्पर्धेमध्ये प्रतापगड पॉवरचा राहिलेला आहे. सिंगल कंप्लीट केली जाईल. 1 धाव त्या ठिकाणी मात्र पूर्ण केली जाईल. यशस्वी षटकाची होईल सांगता. 3 ओव्हरचा खेळ संपला. 15 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आणि अजून 5 ओव्हरचा खेळ मैदानाच्या आतमध्ये जो बाकी असेल. हा खेळ आहे शुरांचा, लढवय्या क्रिकेट वीरांचा. प्रतापगड पॉवर्स विरुद्ध शिवनेरी स्ट्रायकर्स अशी लढत क्रिकेटचे रसिक पाहत आहेत. कोण बाजी मारणार या लढतीमध्ये येणारा काळ, येणारा वेळ नक्कीच सांगून जाईल. आणि या पुढचं षटक राकेश घेऊन येत असताना आपण पाहतोय गड किल्ल्यांचा इतिहास या महाराष्ट्राला खऱ्या अर्थानं लाभलेला आहे. पुणे जिल्हा तर पाहिलं तर अगदी आपण पाहतोय आपल्या पुणे जिल्ह्यात देखील अनेक गड किल्ले आहेत. ओ अडकाट अप्रतिम झेल त्या ठिकाणी टिपलाय. अजय यांनी टिपलेला झेल विकेट पाहायला मिळेल. आणखीन एका विकेटचं पतन अगदी आपण पाहतोय. दोन्ही गड किल्ले जर पाहिले, शिवनेरी किल्ला आपण पाहतो आपल्याच पुणे जिल्ह्यामध्ये जुन्नर तालुक्यात ज्या ठिकाणी महाराजांनी जन्म घेतला, तर दुसरा किल्ला सातारा जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो प्रतापगड. खरं तर ऐतिहासिक पराक्रम या किल्ल्यावरती नक्कीच घडताना आपण पाहिला. आणि आपण पाहतोय शिवनेरी
आणि दुसऱ्या बाजूला प्रतापगड आमने सामने. त्यांच्या आता मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय सामना चालू आहे. शिवशाहीची पहिली मोठी विजय गाथा अर्थात प्रतापगड. दुसऱ्या बाजूला शिवनेरी, ज्या ठिकाणी महाराजांनी जन्म घेतला ती शिवनेरी. यावेळेला अगदी आपण पाहतोय स्वप्नील यांच्या हातातून चेंडू निसटला. सांघिक धावसंख्या जर पाहिली तर मात्र 15. ओव्हर क्रमांक 4 मार्गस्थ आहे राकेश शिंदे. प्रभावी गोलंदाजी त्या ठिकाणी मात्र करत असताना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेला ऑन साइडच्या दिशेला फटका खेळलाय. डीप मधून शतरक्षक चेंडूवरती येतोय. सिंगल प्राप्त केली जाईल. महेश त्या ठिकाणी कार्यरत आहेत. धावफलक 16 वरती. थोडासा संत आणि शांत गतीनं धावफलक वाहताना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. 16 लॉस ऑफ 3 विकेट. राकेश शिंदेचं हे महत्वाचं षटक जारी आहे. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी त्या ठिकाणी करत असताना राकेश कमीत कमी धावा खर्च करायचा असा प्रयत्न, इरादा, निश्चय आणि आतापर्यंत सक्सेस देखील होताना आपल्याला पाहायला मिळाला. समोरच्या दिशेला उडवलाय. झेल घ्यावा की शतरक्षण करावा असा संभ्रम त्या ठिकाणी पाहायला मिळाला. परंतु चांगला प्रयत्न. स्वतः संगनायक एस्टनच्या पाठीमागून टाळ्या वाजवत्या त्या प्रयत्नासाठी. गुड ट्राय त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय. प्रोत्साहन, प्रेरणा, मोटिवेशन या गोष्टी क्रिकेटमध्ये फार महत्वाच्या असतात. 20 धावा धावफलकावरती अगदी आपण पाहतोय. हाफ ट्रॅकर पाहायला मिळाला. थोडीशी उसळी घेणारा यष्टरक्षकाच्या हातात जाऊन विसावतोय, स्थिरावतोय. त्या ठिकाणी एक कॉर्निंग गोलंदाजाला दिली जाते. 1 बाउन्स. सांघिक धावसंख्या जर पाहिली तर मात्र 20 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 20 रन 20 धावा धावफलकावरती. राकेश शिंदेचं 4थं षटक मार्गस्थ आहे. धावगती वाढवावी लागेल. समोर प्रतापगड पॉवर सारखा पॉवरफुल संघ असताना त्या संघासमोर एक मोठं लक्ष खरं तर ठेवावं लागेल. पाहिजे पुढच्या षटकासाठी कोणत्या गोलंदाजाचा उपयोग मात्र जो केला जातोय. 4 ओव्हर थोडंसं संत आणि शांत गतीनं धावफलक वाहताना पाहायला मिळतंय. 4 ओव्हरमध्ये फक्त 20 आल्यात. गेअर चेंज करावं लागेल. गेअरच्या बाबतीत असं म्हटलं जातंय चाहे जिंदगी हो या क्रिकेट जीतते वही है जो सही वक्त पर गेअर चेंज करते. 4 ओव्हर 20. 4 ओव्हरचा खेळ मात्र बाकी असेल आणि देऊया डीजेला एक संधी. अनमोल सौजन्याने कोलवडी प्रीमियर लीग 2025 झाली धन्य. जेव्हा लाभले तुमच्या वतीने कोल्ड्रिंक सौजन्य. आपल्या स्पर्धेसाठी कोल्ड्रिंक सौजन्य देणारे माननीय श्री अनिल शेठ पोपळे, समर्थ जनसेट व माननीय श्री विशाल शेठ पोपळे युवा उद्योजक यांचे तमाम आयोजक संयोजकांच्या वतीने हार्दिक आभार, मनपूर्वक धन्यवाद. बाकी आहे. हल्ले होतील, प्रति हल्ले नक्कीच होत राहतील. मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय 2 बलाढ्य संघ आमने सामने त्यांच्यातील झुंज आपण पाहतोय. 20 वरती 3 गडी बाद आहे. 4 ओव्हरचा खेळ संपला. 4 ओव्हरचा खेळ बाकी असेल मैदानाच्या आतमध्ये. उद्या या क्रिकेटच्या स्पर्धेचा समारोप असेल. अंतिम दिवस असेल, अखेरचा दिवस असेल. चार ओव्हरचा खेळ संपला. 4 ओव्हरचा खेळ मैदानाच्या आतमध्ये असेल बाकी. ड्रिंकिंग ब्रेक. खऱ्या अर्थानं कोल्ड ड्रिंक्स सौजन्य अनिल शेठ पोपळे यांच्या माध्यमातून अगदी आपण पाहतोय. खेळाडूंना त्या गोष्टी नक्कीच पुरवण्यात आलेल्या आहेत. 20 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धावफलकावरती अगदी आपण पाहतोय. सूरज हे महत्वाचं षटक क्रमांक 5 वर टाकत असताना आपण पाहतोय. 20 लॉस ऑफ 3 विकेट. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर तयार. यावेळेला पिकअप केलाय. पुन्हा एकदा बिग हिट.
चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार, 6 धावा. शिवछत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा. माननीय अजय उंद्रे, प्रोप्रायटर चिंतामणी ग्रुप ऑफ कंपनीज यांचा उत्तुंग षटकार. स्कोर कार्ड मूव ऑन 26, लॉस ऑफ 3 विकेट. षटक क्रमांक 5 व प्रगती पथावरती जारी आहे. गुडलेन स्पॉट वरती चेंडू पडतोय, यष्टरक्षकाच्या हातात जाऊन विसावतो आहे. स्वप्नील उंद्रे यष्ट्यांच्या पाठीमागे आपण पाहतोय. चांगले कलेक्शन 26 वरती या 3 गडी बाद. षटक 5 व चालू आहे. खर तर या अगोदर जो षटकार ठोकला तशाच प्रकारचे षटकार ठोकावे लागतील. सुभाष गायकवाड स्ट्राइक एंड वरती उभा आहे. सांघिक धावसंख्या 26, 3 गड्यांच्या मोबदल्यात 5वं षटक मार्गस्थ आहे. झुंजार लढवई आमने सामने त्यांच्यातील झुंज मैदानाच्या आतमध्ये जारी. पुन्हा एकदा आपण पाहतोय यावेळेला बॅटची नक्की टॉपेज लागला असा बघ. सीमारेषेच्या दिशेला चेंडू जाताना पाहायला मिळतोय. 2 धावा कंप्लीट केल्या जातील. सांघिक धावसंख्या 28 वरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. ओव्हर क्रमांक 3 ओव्हर क्रमांक 5 त्या ठिकाणी मार्गस्थ आहे. 28 वरती 3 गडी बाद आहेत. यावेळेला स्क्वेअर कटचा फटका खेळला होता. पॉइंटचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती महेश त्या ठिकाणी कार्यरत अगदी आपण पाहतोय. सांघिक धावसंख्या 29, 3 गाड्यांच्या मोबदल्या 5वं षटक मार्गस्थ आहे. सूरज हे षटक क्रमांक 5 हाताळत असताना आपण पाहतोय. 29, लॉस ऑफ 3 विकेट. षटक 5 प्रगती पथावरती जारी आहे. यावेळेला बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाहीये. सांघिक धावसंख्या 29, 5 ओव्हरचा खेळ संपला. उर्वरित 3 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये असेल बाकी. षटक क्रमांक टाकले जाईल ते 6वं षटक. 29 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. पाहायचंय की 6वं षटक कोणत्या गोलंदाजाचा उपयोग हे 6वं षटक पूर्ण करण्यासाठी केला जातोय. कर्णधार ही गोष्ट खूप महत्वाची असते. कोणत्या वेळी कोणत्या गोलंदाजाचा उपयोग करायचा, कोणत्या क्षेत्ररक्षकाला कुठं क्षेत्ररक्षणासाठी मात्र पाठवायचं. आणि या बॅटिंग पॉवर प्ले मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. पंच इशारा करतायत. बॅटिंग पॉवर प्ले. राकेश शिंदे हे महत्वाचं षटक हाताळत असताना तीन ओव्हर मध्ये जास्तीत जास्त धावा बनवाव्या लागतील. थोडासा संत आणि शांत गतीनं धावफलक चालू आहे. 29 धावा आहेत 5 ओव्हर मध्ये. धावगती वाढवावी लागेल. आक्रमकता, स्फोटकता, दाहकता या गोष्टींना फार मोठं महत्व आता प्राप्त झाले. ज्वालामुखीचं उद्रेक होणं गरजेचं आहे. प्रचंड मोठा लावरच बाहेर येणं गरजेचं आहे. यावेळेला फटका सुरेख आहे, परंतु त्या ठिकाणी सोमा चेंडूवरती पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतात. चांगलं कलेक्शन जे केलं जात आहे. सांघिक धावसंख्या 30, 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय 6वं षटक मार्गस्थ असताना 30 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. लॉस ऑफ 3 विकेट. 30 वरती 3 गडी बाद आहे. शिवनेरी स्ट्रायकर टीम मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय. फलंदाजी करत असताना प्रतापगड पॉवर्स आपली पॉवर्स दाखवली आहे खरं तर गोलंदाजांनी, क्षेत्ररक्षकांनी. आणि या अक्षरशः धावगती त्या ठिकाणी कमी करण्यात यश येताना जे पाहायला मिळतंय. परंतु मोठी फलंदाजांची फळी शिवनेरी स्ट्रायकर कडे देखील आहे. उर्वरित चेंडूवरती हल्ला करण्याचा प्रयत्न असेल, आक्रमण करण्याचा प्रयत्न असेल, विध्वंसक फलंदाजी करण्याचा प्रयत्न असेल, क्षमता आहे रणजित मध्ये, क्षमता आहे सुभाष मध्ये. रणजित अगदी आपण पाहतोय शॉर्ट फाईन लेगच्या दिशेला डायरेक्ट शॉटचा प्रयत्न अगदी आपण पाहतोय. सिंगल कंप्लीट केली जाईल. 1 धाव त्या ठिकाणी पूर्ण होताना पाहायला मिळते.
31 धावा धावफलकावरती 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये अगदी आपण पाहतोय. 31 लॉस ऑफ 3 विकेट. षटक क्रमांक 6 मार्गस्थ अगदी आपण पाहतोय. स्टेप आउट अगदी आपण पाहतोय. पुन्हा एकदा ऑन साइडच्या दिशेला फटका खेळलाय. महेश उंदरे त्या ठिकाणी चेंडूवरती पोहोचतील. चांगलं कलेक्शन केले गेले. सांघिक धावसंख्या जर पाहिली तर मात्र 32 धावा. षटक क्रमांक 6 प्रगती पथावरती जारी आहे. संत आणि शांत गतीनं धावफलक वाहताना खरं तर आक्रमकता, स्फोटकता, दाहकता या गोष्टींना फार मोठं महत्व मैदानाच्या आतमध्ये आहे. समोरच्या दिशेला उडवलाय. लॉंग ऑनचा शतरक्षक चेंडूच्या खाली. काय ड्रॉप होईल. चेंडू खूप दूर होता. प्रयत्न चांगला पाहायला मिळाला शतरक्षकाचा. 33 वरती 3 गडी बाद. 5.5 षटकाचा खेळ संपला. जातोय मैदानाच्या आतमध्ये. थोडासा अडथळा गोलंदाजाला. मृत चेंडू, डेड बॉल. मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय. सांघिक धावसंख्या 33. ट्रिपल तिरी स्कोर कार्ड वरती पाहायला मिळते. 33 वरती 3 गडी बाद. राकेश शिंदेचे 6वे षटक जारी आहे. यावेळेला स्वप्नील यष्ट्यांच्या पाठीमाग सुरेख झेल टिपलाय. कॉड बिहाइंडची शिकार अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज बाद. सहा ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरची धावा आहेत त्या 33. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आणि आता षटक क्रमांक टाकलं जाईल ते 7वं षटक मैदानाच्या आतमध्ये टाकलं जाईल. अजित हे महत्वाचं षटक टाकण्यासाठी सज्ज होताना सातवं षटक टाकलं जाईल. हॅलो हॅलो हॅलो. स्वप्नील उंदरे संघाचा कॅप्टन, संघाचा संघनायक, संघाचा कणा. महत्वाचं षटक घेऊन येत असताना व्हाईट बॉल आहे. खराब स्वरूपाचा चेंडू आहे. एक एक्स्ट्रा स्कोर कार्ड बरोबर जोडली जाईल. या अगोदरचे षटक फक्त 3 धावांचं टाकलं होतं स्वप्नील यांनी. आणि त्यानंतरच खऱ्या अर्थानं धावगतीवरती नियंत्रण राखलं गेलं स्वप्नील यांच्या षटकापासून. आपलं व्यक्तिगत दुसरं षटक. संघनायक स्वप्नील. यावेळेला समोरच्या दिशेला उडवलाय. लॉंग ऑन बॉर्डरलाईन सीमारेषा पार. वाघाची दहाड फोडलाय पहाड. षटकार 6 धावा. खरं तर हे फटके खेळावे लागतील. 40 वरती धावफलक जाऊन पोहोचलाय. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. धावगती वाढवावी लागेल. पुन्हा एकदा चांगला फटका आहे. शतरक्षक चेंडू पासून दूर आहे. एक टप्पा घेतोय चेंडू. जातोय सीमारेषेच्या बाहेर. षटकारा पाठोपाठ चौकार येतोय. पहिल्या 2 चेंडूवरतीच अगदी आपण पाहतोय 11 आल्यात. पहिली अवांतर, त्यानंतर षटकार, त्यानंतर चौकार. सांघिक धाव थोडीशी या षटकामध्ये वाढताना आपल्याला पाहायला मिळते. रणजित क्षमता आहे धावा बनवण्याची. चेंडू आणखीन एक एक्स्ट्रा स्कोर कार्ड बरोबर जोडली जाईल. सांघिक धावसंख्या 45 धावा. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये अगदी आपण पाहतोय. डान्सिंग डाऊन द विकेट. या वेळेला अगदी आपण पाहतोय चांगला प्रयत्न झेलसाठी त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षकाचा. सेहेचाळीस धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये स्कोर कार्ड वरती. सातवं षटक मार्गस्थ.
यावेळेला अगदी आपण पाहतोय डाऊन द ग्राउंड अलॉंग द कार्पेट चांगलं कलेक्शन त्या ठिकाणी मात्र जे केले जाते. 47 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक 7व मार्गस्थ आहे. ओ यावेळेला स्टेप आउट करून खेळायचा होता. डायरेक्शनचा प्रयत्न राहील. स्वप्नील यांची चांगली फेकी. 48 धाव फलकावरती. 48 लॉस ऑफ 4 विकेट. 7व षटक मार्गस्थ. स्वप्नीला महत्वाचं षटक हाताळत असताना आपण पाहतोय. ओ स्क्वेअर कट खेळायचा होता. बॅट आणि बॉलचा कोणत्या प्रकारचा संपर्क नाहीये. 48 धावा 7 ओव्हरचा खेळ संपला आणि आता अंतिम अखेरचं शेवटचं षटक मैदानाच्या आतमध्ये टाकलं जाईल. पाहायचंय कोणत्या गोलंदाजाचा उपयोग या 8वं षटक टाकण्यासाठी केला जातो आहे. चौथी मॅच मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय प्रगती पथावरती जारी आहे. 5 मॅचचं शेड्यूल. कारची उर्वरित एक मॅच या ठिकाणी मात्र पाहायला मिळेल. लास्ट ओव्हर टू गो. शेवटचं आणि अंतिम षटक मैदानाच्या आतमध्ये टाकलं जाते. निखिल पाटील हे महत्वाचं षटक घेऊन येत असताना आपण पाहतोय. रणजित आणि अजित ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. हॅलो हॅलो एक चौकार सिंगल. 49 धावगती संत वेगानं वाहते. खरं तर स्लॉग ओव्हर आहे. हे 8वं षटक मार्गस्थ आहे त्यामुळं आक्रमण खूप गरजेचं आहे. बचाव करायचा असेल तर आक्रमण करा हा नियम आहे. आणि यावेळेला टिपला जातोय झेल. कॉट बिहाइंड. आणखीन एक विकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. अक्षय देशमुख एस्टेनच्या पाठीमाग. विकेट किपरच्या भूमिकेमध्ये अक्षय देशमुख अगदी आपण पाहतोय. चांगला झेल त्या ठिकाणी टिपला जातोय. अक्षय द्वारक न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. 49 लॉस ऑफ 5 विकेट. अंतिम षटक मार्गस्थ असताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. यावेळेला बॅटची कडा अगदी आपण पाहतोय. एक स्वप्नीला चेंडूचा पाठलाग करतील. कलेक्शन सुरेख. क्रिकेट खेळ खेळण्याचे फायदे जर पाहिले ना तर मात्र शारीरिक स्वास्थ्य देखील राखलं जातं. स्नायूंमध्ये बळकटपणा नक्कीच येतो. व्यायाम घडला जातो आणि अगदी आपण पाहतोय चांगलं फिटनेस या खेळाडूंचा आपल्याला जे पाहायला मिळतं. एक सातत्यानं केला गेलेला सराव त्याचा फायदा होत असताना यावेळेला आकाशाचे वेध. चेंडू आउट ऑफ द पार्क. बिग सिक्सर. 6 धावा षटकार. पतींचा छावा मिळाल्या 6 धावा. माननीय अजय उंद्रे प्रोप्रायटर चिंतामणी ग्रुप ऑफ कंपनी. 56 वरती धाव फलक जाऊन पोहोचताना पाहायला मिळतंय. षटक क्रमांक 8व मार्गस्थ. 56 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. हो आक्रमण केलंय. लॉंगॉनच्या दिशेला शतरक्षक चेंडूच्या खाली. आणखीन एक सुरेख झेल कंप्लीट होताना पाहायला मिळतो आहे. यशनं टिपलेला झेल.
यश गायकवाड लॉंगॉनला त्या ठिकाणी मात्र हा सुरेख झेल पूर्ण करताना पाहायला मिळतोय. सांघिक धावसंख्या आपण पाहतोय 7.5 षटकाचा खेळ आतापर्यंत संपलाय. 56 वरती धावफलक आहे. शेवटचा एक चेंडू शेष असेल, शिल्लक असेल, बाकी असेल. न्यू बॅटर अतुल गायकवाड मैदानाच्या आतमध्ये. प्रतापगड पॉवर्स विरुद्ध शिवनेरी स्ट्रायकर्स या दोन टीमच्या दरम्यान चालू आहे क्रिकेट द्वंद्व, क्रिकेट युद्ध, क्रिकेट लढाई अगदी आपण पाहतोय. 56 वरती 6 गडी या. आलो यावेळेला कव्हरच्या रेषेला चांगलं कलेक्शन अगदी आपण पाहतोय. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला चेंडू फीड केला जातोय. दुसरी धाव घेत असताना यष्ट्या उडवल्या जात आहेत. एक इनिंग त्या ठिकाणी मात्र संपली जाते. टोटल वरती नजर टाकली. सांघिक धावसंख्या 57 बनवल्यात आणि जिंकण्यासाठी आपण पाहतोय गरज आहे 58 धावांची. 58 इज टार्गेट. हॅलो. एक इनिंग संपली आहे. दुसरी इनिंग चालू होते. पुन्हा एकदा अमर यादव सर या दुसऱ्या सत्रासाठी आपल्या बरोबर जोडले जातील. हॅलो.
शिवनेरी स्ट्रायकर्स तुमचा अतिरिक्त खेळाडू पाठवा, तुर्तास मॅच चालू करा. चला जाऊयात मैदानच्या आतमध्ये. आपण बघतोय शिवनेरी स्ट्रायकर्स संघाने सुरुवातीला 57 धाबा निर्धारित 48 चेंडूमध्ये बनवल्यात आणि पहिलाच बॉल उंच आकाशात गेलाय. इथे घडणार काय? जेल टी फ्लाय. व्हाट अ सेलिब्रेशन. सेलिब्रेशन खास है क्योंकि कैच बहुत ही खास है. सुभाष गायकवाड़ ने पकड़ा कैच. ये शायद कैच नहीं, शायद ये मैच पकड़ा है. पहली गेंद के ऊपर यहाँ पे ऐसा लगा था ये बड़ा शॉट है, लेकिन इस बड़े शॉट को 0 बना दिया. सुभाष का ये अच्छा कैच. न्यू बॅटर मैदानच्या आतमध्ये आपण बघतोय. गोल्डन डकची शिकार ठरली खेळाडू सोमनाथ शितोळे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण बघतो स्ट्राईक वरती. आणि उमेश कात्रेंसाठी हे एक मोठं यश आपण बघतोय. उमेश कात्रे पहिला चेंडू टाकलाय. पहिल्या चेंडूवरती एवढं मोठं यश मिळणं हे कोणत्याही बॉलरसाठी एक स्वप्न असतं आणि स्वप्न ती असतात जी झोपू देत नाहीत. यावेळेला पुन्हा एकदा चांगला चेंडू आपण बघतोय. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. सोमनाथ शितोळे यांच्यासाठी हा चेंडू होता. आणखीन एक सुंदर चेंडू आपण बघतो इथे. धावसंख्येकडे जाऊया. धावसंख्या अजूनही स्थिर आहे. दोन्ही संघ मला असं वाटतं हा 58 धावांचा मोठा स्कोर आता डेफिनेटली फार छोटा बनेल फिल्डिंग टीमसाठी, कारण की अशीच गोलंदाजी सुरू राहिली तर. यावेळेला बॅटची टॉपेज पाठीमागे खेळाडू आणि टप्पा पडल्यानंतर आपण बघतो की बाउन्स अनपेक्षित फिल्डरसाठी. दरम्यान एक सिंगल. एका सिंगलच्या मदतीने पहिली धाव आपण बघतो धावफलकावरती काउंट केली जाईल. पहिली विकेट आहे आणि पहिली धाव प्रतापगड पॉवर संघाची. आणि या षटकातला शेवटून पहिला चेंडू बाकी आहे. स्पर्धेचं नियोजन 1 नंबर आहे, म्हणजे तिथे सुद्धा एक पहिला. स्पर्धेची युट्यूब आणि 1 नंबर आहे. स्पर्धेचे बक्षीस जाते 1 नंबर मानाचे आहेत. 1-1-1 स्पर्धा 1 नंबर आहे. लास्ट बॉल टू गो. यावेळेला मात्र आपण बघतोय कल्पकतेनं इथे वा व्हॉट अ हिट. या षटकामध्ये अशा प्रकारे डिरेक्ट हिल येईल असं वाटलं नव्हतं आणि डेफिनेटली कौतुकास्पद गोलंदाजाचं कौतुक झालं पाहिजे. स्वतः चेंडूवरती आला.
पहिल्याच बॉलवरती आपण बघतोय स्क्वेअर लेग पंच आणि हात बाहेर काढलाय, नो बॉल आणि त्याच्यावरती चौकार. आणि आताच्या 5 धावा. फिल्डिंग टीम एक खेळाडू पाठवा, कारण की वारंवार आपण बघतोय की इथे स्कोररला गुणलेखन करताना खूप त्रास होतोय. रीडचा बॉल आपण बघतोय. यावेळेला चेंडू पुन्हा उंच आकाशात आहे, क्षेत्ररक्षक पोहोचण्याचा प्रयत्न करेन, परंतु बाउन्स खूप चांगला मिळाला, चौकार. सामन्याचं इक्वेशन आपण बघतोय. पहिल्या बॉलरनं खूप चांगल्या प्रकारे गोलंदाजी केली होती, सामन्याला बनवलं होतं. 2 विकेट्स त्या षटकामध्ये त्याने घेतल्या होत्या आणि याच्यानंतर मात्र अशा प्रकारच्या चुका टीमसाठी डेफिनेटली आपण बघतो की घातक ठरतील, कारण की जवळपास बॉल टू रनची मॅच आहे. आणि अशा मॅचेस विशेषतः आपण 2-3 ओव्हरच्या मॅचेस अगदी 2 असतील किंवा अगदी 17 बॉल 18 असं जर काय असतं समीकरण असेल, तर तिथे आपण किंवा यावेळेला आपण बघतोय चेंडू पुन्हा एकदा अप्परकट निवडला आणि चेंडू पॉइंट कव्हर एरियामध्ये 4 धावांसाठी मुख्य पंच सचिन पवार सरांचा इशारा, चौकार. धावसंख्या 16. 1.5 चेंडूंचा खेळ संपलाय. धावसंख्या आतापर्यंत 16 पर्यंत पोहोचली. प्रतापगड पॉवर संघाची पहिल्या 2 विकेट्स या खूप लवकर आल्या होत्या. पहिली विकेट आपण बघितली, फलंदाजानं शॉट चांगला मारला होता, परंतु खेळाडू डीपमध्ये तैनात होता, कॅच घेतला. त्याच्यानंतर मिसकम्युनिकेशन करतं, धाव घेण्याची गरज नव्हती आणि तिथे खेळाडू एक आऊट झाला होता रनआउटच्या स्वरूपामध्ये. आणि आता मात्र 3ऱ्या विकेटसाठी पार्टनरशिप पुन्हा एकदा बिल्ड होते. रणजित उंद्रे यांच्या गोलंदाजीवरती आक्रमण होतं आहे पुन्हा एकदा आणि पुन्हा एकदा चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर आणि पुन्हा एकदा पंच सचिन पवार यांचा इशारा, चौकार. षटकामध्ये तब्बल 19 धावा बघायला मिळाल्या, 19 ऑन द बोर्ड. तर धावफलकावरती आपण ते टोटल जर बघायला गेलं तर 20 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाजी मार्कवरती आता आपण बघतोय अभि गायकवाड यांना. सहा षटकांमध्ये 38 धावा अडवायच्यात. पहिलंच वैयक्तिक षटक टाकतोय इथे अभि गायकवाड. तर स्वप्नील डावातला पहिला चेंडू फेस करेल. 36 चेंडू 38 धावांची ही गरज असलेली मॅच मैदानच्या आतमध्ये आपण बघतोय. शिवनेरी स्ट्रायकर संघाला सुरुवातीला फलंदाजीमध्ये अपयश आलंय, परंतु गोलंदाजीमध्ये आपण बघतोय प्रत्येक टीमची आपण बघतो की 2-2 आव्हानं एका टीमला पेलावी लागतात. एका बाजू पहिलं आव्हान असतं की फलंदाजी करणं आणि दुसरं आव्हान असतं गोलंदाजी करणं. एखाद्या आव्हानामध्ये टीमला अपयश आलं की दुसऱ्या आव्हानामध्ये टीमला त्यांच्या सहकार्याने सावरायचं असतं. उदाहरणार्थ कधी कधी आपण बघतो की कधी कधी गोलंदाजी आपली असते,
गोलंदाजांनी खराब कामगिरी केल्याच्या नंतर ॲज अ टीममेट म्हणून आपल्या सहकाऱ्यांचं अपयश हे आपलं अपयश असतं आणि ते अपयश यशामध्ये तब्दील करण्यासाठी त्यासाठी तुम्हाला डेफिनेटली उभं राहावं लागतं. त्यावेळेला शॉट चांगला आहे, चापट मारली आहे आणि स्क्वेअर कट, चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर, 4 धावांसाठी चौकार. पाहुनी मोका हा मारलाय चौका. माननीय श्री पहिलवान प्रतीक शेठ गायकवाड, प्रोप्रायटर बोरमलनाथ ॲक्वा यांचा सनसनीत चौकार. धावसंख्येकडे जाऊया. धावसंख्या आपण बघतोय 25 वरती जाऊन ठेपलेली आहे. अभि गायकवाडच्या गोलंदाजीवरती आपण बघतोय तुषार घुमेचा हा चांगला शॉट होता. यावेळेला लोअर फुल टॉस चेंडू, गोलंदाज फॉलो थ्रू मध्ये चेंडूच्या पाठीमागे धावण्याचा प्रयत्न करेल. मिड ऑफचा खेळाडू चेंडूवरती आणि सव्वीस वरती धावफलक पोहोचलेला आहे आणि हा बॉल नो बॉल एवढा उंच होता की बॅटरला सुद्धा सापडला नाही. पण बॅटरनं निश्चितपणे आपण बघतो की संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न केला. पण आता प्लेट बॉल आपण बघतोय. त्यावेळेला खूपच जास्त आकुर्ता टप्पा होता फ्रीडचा बॉल. झेल तर झालाय पण एक धाव आरामात येईल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या जाते पुढे. आतापर्यंत 4 चेंडू झालेत. 2 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. 32 चेंडू आणि 30 धावांची गरज आहे. तुषार घुमे एका बाजूने किल्ला लढवत आहेत पण आता दुसऱ्या बाजूने स्वप्नीलला देखील स्टँड व्हावं लागेल. आकुर्ता टप्पा आहे. यावेळेला चेंडूंचा आकाशात, चेंडू प्रेक्षकांमध्ये, षटकार. शिवछत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा. माननीय अजय उंद्रे, प्रोप्रायटर चिंतामणी ग्रुप ऑफ कंपनीज यांचा उत्तुंग षटकार. हलचे आणि पुन्हा एकदा अवांतर धावा आपण बघतोय. इथे विकेटची संधी आहे पण या दरम्यान घडलंय नेमकं काय? तिथे अपघात झालाय. खेळाडू लागले का बघा. वेदना होत आहेत पण पुढच्या सामन्याची आपण नाणेफेक करतो आहोत. सामना होतोय तोरणा 11 आणि रायगड 11 या दोन संघाच्या दरम्यान इथे नाणेफेक होणार आहे. दोन्ही संघाच्या संगणकांना सूचना आहे की आपण नाणेफेकीसाठी लगेच चला. ओके, ड्रिंक ब्रेक घेऊयात आपण. ओके, वेळ वाचेल आपला तेवढाच, म्हणजे आपण ड्रिंक ब्रेक घेऊयात. रायगड वर्सेस तोरणा दोन्ही संघांच्या संगणकांना सूचना आहे आपण टॉससाठी लगेच चला. नॉट आउट खेळाडू बचावलेला आहे. ड्रिंक ब्रेक. ओके,
तोरणा 11 या संघाने नाणेफेक जिंकलेली आहे. नाणेफेक जिंकल्याच्या नंतर त्यांनी फिल्डिंग करण्याचा प्रथमतः निर्णय घेतलेला आहे. शेवटच्या आपण बघतोय 21 धावांची गरज आहे. बॅटिंग पॉवर प्लेची घोषणा केलेली आहे आणि आता पुढे आपण ड्रिंक ब्रेक नको घ्यायला, कारण की आता ड्रिंक ब्रेक झालेला आहे. त्यामुळे आता वेळ वाचवणं, कालच्या दिवसातील जी पेंडिंग मॅच आहे ती आज घेणं गरजेचं आहे. गोलंदाजी मार्कवरती नवीन गोलंदाज आहे. अतुल गायकवाड आलेत गोलंदाजी मार्कवरती. जाऊयात मॅचकडे. आता इथून पुढे आपण बघतोय की बॅटिंग पॉवर प्लेची घोषणा केली आहे आणि अतुल गायकवाड गोलंदाजी मार्कवरती. हे महत्त्वपूर्ण षटक हाताळण्यासाठी, परंतु आता महत्त्वपूर्ण षटक, महत्त्वपूर्ण जबाबदारी खांद्यावरती पेलत असताना, महत्त्वपूर्ण निर्णय घेत असताना आणि महत्त्वपूर्ण संयम बाळगत असताना हे षटक टाकायचं आहे. अर्थात षटक महत्त्वपूर्ण आहे. जबाबदार पुन्हा एकदा सामन्याकडे जाऊयात. प्रतापगड पॉवर संघाला जिंकण्यासाठी आता 5 षटकांमध्ये नाममात्र 21 धावांची गरज आहे. किंबहुना विजयाची औपचारिकता आता केवळ बाकी आहे. 21 धावांची गरज आहे. इस बार देखेंगे शॉट गजब का है, पावर है क्योंकि ये खिलाड़ी पावर हिटर है. शानदार छक्का इस बार तुषार घुमे के बल्ले से. शिवछत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा. माननीय अजय उंद्रे, प्रोप्रायटर चिंतामणी ग्रुप ऑफ कंपनीज यांचा उत्तुंग षटकार. अब देखेंगे मैदान के अंदर. अब देखिए मैच का रुख बदल चुका है. गेंद ऊपर है, खिलाड़ी डाउन द बॉल. अब क्या होगा, लेकिन नो मैंस लैंड जोन में गेंद गिरती हुई और यहाँ पे मिलेंगे और एक सिंगल के साथ 44 बन चुके प्रतापगढ़ पावर्स के. अब उनको जीतने के लिए 28 गेंदों में अब 14 रन की जरूरत है. अगर देखा जाए तो बल्लेबाज ज्यादा से ज्यादा कोशिश ये करेंगे बड़े शॉट के जरिए मैच को फिनिश करना, लेकिन वैसा होना भी जरूरी है. हर ऊपर सिर्फ यहाँ पे अटैक हो सकता है क्योंकि गेंदें कुछ ज्यादा ही शेष है. तो यहाँ पे चांस है आपको हीरो बनने का, लेकिन गेंद ऊपर है, हीरो बन चुका है अब 0 क्योंकि यहाँ पे कैच पकड़ा चुका है और स्वप्निल का खेल यहाँ पे समाप्त हो चुका है. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. माननीय श्री पहिलवान प्रथमेश अण्णा गायकवाड, प्रोप्रायटर जोगेश्वरी मिसळ वाघोली यांची बळीची टाळी. खिलाड़ी का नाम है, उस विलन का नाम है विशाल माड़ी. बेहतरीन कैच पकड़ा है. अब आ चुके हैं स्वप्निल उंद्रे. एक गए, दूसरे आ चुके हैं. माझा आत्मा तुझा, तुझा आत्मा बाहेर. काय होणार इथे. यहाँ पे देखिए जड़ में डाली थी गेंद, लेकिन स्ट्रोक नहीं इनको. आखिरी 14 रन की जरूरत है. अतुल गायकवाड़ अच्छी गेंदबाजी कर रहे हैं. बैटिंग पावर प्ले की घोषणा यहाँ पे की तो इसी ओवर में मैच को खत्म करने की चाहत है, लेकिन अब आपको रुकना पड़ेगा. यहाँ पे और एक अच्छी गेंद है. इस ओवर की आखिरी गेंद. 25 में चाहिए अब 14 रन. रिक्वायर्ड रन रेट के बारे में बात करेंगे 3.36 की, यानी कि बहुत ही कम है. यहाँ पे आप आराम से खेल सकते हैं, लेकिन आराम हराम में ऐसा भी कहा जाता है क्योंकि क्रिकेट में अगर देखा जाए तो रन रेट जो कि हमेशा इम्पोर्टेंस रहता है आखिर तक. बहुत सारी ऐसी टीम होती है कि जो उनका बैलेंस अच्छा होता है, लेकिन कहीं ना कहीं रन रेट की वजह से वो बाहर हो जाते हैं खेल के. यहाँ पे कोई रन नहीं है.
और इसी के साथ इस ओवर में सिर्फ अतुल गायकवाड़ ने पावर प्ले के ओवर में सिर्फ 7 रन खर्च किए। और अब यहाँ से अगर बारे में बात करें स्कोरबोर्ड के, अब 24 गेंदों में 14 रनों की जरूरत है। नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती, सिद्धांत गोलंदाजी मार्कवरती आपण बघतोय। 24 चेंडू 14 धावांची गरज आहे। पहिलाच बॉल वेगात खेळलाय, कव्हर ड्राईव्ह निवडला, एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक, एक सिंगल, एका अक्रॉस द बैट से खेला है शॉट, लेकिन छोटा सा मिसफील्ड, लेकिन एक्स्ट्रा रन नहीं बन पाया। 2 सिंगल की वजह से अब 46 बन चुके हैं प्रतापगढ़ पावर्स के। 22 में चाहिए 12। 22 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे। इथे आपण बघतोय क्लीन बोल्ड फलंदाज इथे उद्ध्वस्त होतोय आणि इथे त्रिफळाचीत चांगला चेंडू बघायला मिळाला गोलंदाजा, अप्रतिम डिलिव्हरी होती ही। माननीय श्री पैलवान प्रथमेश अण्णा गायकवाड, प्रोप्रायटर जोगेश्वरी मिसळ वाघोली यांची बळीची टाळी। यावेळेला आपण बघतोय लाईन थोडीशी भरकटली इथे। वाईट बॉलची घोषणा इथे झाली, धावसंख्या 47 वरती पोहोचली आहे। आता शेवटच्या 11 धाव्यांची गरज आहे। पुन्हा ताकद आहे पण तेवढी उंची नाही मिळाली। एक सिंगल इथे बघायला मिळेल। शांत मॅच चालली आहे खूप। षटकातले 2 चेंडू बाकी आहेत। 48 वरती धावफलक पोहोचलाय आणि बऱ्यापैकी आपण बघतो की बॉलिंग टीमने शिवनेरी स्ट्रायकर संघानं विजय लांबवलाय। पुन्हा इथे आपण बघतो एक चांगला चेंडू आहे। आणखीन एक चांगला चेंडू आपण बघतोय। 48 वरती धावफलक पोहोचलाय। 5 षटकांच्या समाप्तीनंतर 18 चेंडू 10 धावांची गरज आहे। अतिशय संथ आजच्या दिवसातला सगळ्यात स्लो सामना आपण बघतोय, कारण की इथे बॅटरचं स्पीड रोखण्यामध्ये गोलंदाजांची भूमिका देखील तितकीच महत्त्वाची राहिलेली आहे। सकाळपासून आपण बघतो की चेसिंग करत असताना खूप मोठे मोठे शॉट सतत येत राहिलेत, पण आत्ता मात्र किती आपण बघतो की महत्त्वाचे विकेट्स पडल्यानंतर इथे मात्र त्या गोष्टींची त्रुटी बघायला मिळते आहे। पण एक वाक्य मी माझं घेतो की महत्त्वाचे फलंदाज क्रिकेटमध्ये, मला असं वाटतं की महत्त्वाचे फलंदाज वगैरे तसं काही नसतं, ज्याची वेळ आहे तो महत्त्वाचा। कधी कधी आपण बघतोय बुमराच्या बॅटमधून सुद्धा 35-35 धावा येतात। 48 धावा धावफलकावरती आहेत।
कधी कधी मोहम्मद सिराजचं सुद्धा कसोटी क्रिकेटमध्ये अर्धशतक बघायला मिळतं कधी आणि या गोष्टी काय सांगायचं तात्पर्य काय की क्रिकेटमध्ये महत्त्वाचं असं कुणी नसतं. ज्याची वेळ आहे तो महत्त्वाचा. कधी कधी आपण बघतो की एक्स्ट्रा खेळाडू टीममध्ये त्यांना जागा भेटते आणि तेच कधी कधी मॅन ऑफ द मॅचची आपण ट्रॉफी पटकावतात. म्हणजे एखादा खेळाडू कधीच महत्त्वाचा किंवा कमी महत्त्वाचा असं ठरत नाही. आपण असं म्हणू शकतो की ह्या खेळाडूची गुणवत्ता चांगली आहे. आपण असं म्हणू शकतो की हा खेळाडू निश्चितपणे टायमिंग चांगला आहे याचा, असं म्हणू शकतो किंवा फॉर्ममध्ये आहे, फॉर्मच्या बाहेर आहे. पण एखाद्या खेळाडूची महत्त्वाचा किंवा कमी महत्त्वाचा असं आपण नाही म्हणू शकत. कारण की कधी कधी सचिन रमेश तेंडुलकर सुद्धा शून्यावरती आउट व्हायचे, कधी विराट कोहली, कधी रोहित शर्मा, कधी महेंद्रसिंग धोनी, कधी कोण तर कधी कोण. यावेळेला आणखीन एक चांगला चेंडू आपण बघतोय. वाटलं नव्हतं की मॅच एवढी ताणली जाईल. यावेळेला चेंडू उंच आकाशात आहे आणि घडणार काय इथे. ज्या फटक्याची प्रतीक्षा होती तो फटका इथे आलाय बऱ्याच वेळानंतर. षटकार. शिवछत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा. माननीय अजय उंद्रे, प्रोप्रायटर चिंतामणी ग्रुप ऑफ कंपनीज यांचा उत्तुंग षटकार. धावसंख्येकडे जाऊया. धावसंख्या 55 वरती. शेवटच्या 3 धावांची गरज आहे. आणखीन एकदा चेंडू उंच आकाशात आणि यावेळेला राकेश शिंदेनं महेंद्रसिंग धोनी स्टाईल सामना संपवलाय. षटकार. शिवछत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा. माननीय अजय उंद्रे, प्रोप्रायटर चिंतामणी ग्रुप ऑफ कंपनीज यांचा उत्तुंग षटकार. देऊयात सामन्यातील मॅन ऑफ द मॅच. मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड गोज टू 16 चेंडूमध्ये 40 धावा करणारा खेळाडू ठरलाय मॅन ऑफ द मॅच. अँड दिस अवॉर्ड गोज टू तुषार घुमे. चला, ज्या संघाचं क्षेत्ररक्षण आहे त्या संघाला सूचना आहे आपण लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये या. चला, तुषारजी घुमे आपणास विनंती आहे की आपला अवॉर्ड स्वीकारण्यासाठी आपण प्रेझेंटेशन बॉक्सकडे या. तर चला, ज्या संघाचं क्षेत्ररक्षण आहे त्या संघाला सूचना आहे आपण अधिकचा वेळ न घेता लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या.